नमस्कार. अपरिचित इतिहास या मालिकेत आज सादर आहे शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या राज्याभिषेकाविषयी. आता आपण जी माहिती पाहणार आहोत ती आज वाचताना आणि ऐकताना आपल्याला नवल वाटते, परंतु सर्व रसिकांनी याची नोंद घ्यायची आहे की हा समाज सुमारे 350 वर्षापूर्वीची आहे. त्यामुळे आजच्या इतका प्रगत समाज तेव्हा नव्हता. निश्चलपुरी गोसावी नावाचा एक साधू रायगडावर गागाभट्टाने केलेल्या शिवराज्याभिषेकासमयी आमंत्रित म्हणून उपस्थित होता. नंतर तो कोकणात तीर्थक्षेत्रे पाहत हिंडत असताना कुडाळेश्वर इथं गेला. तिथे गोविंद नावाच्या एका विद्वानाची आणि त्याची भेट झाली. काशी क्षेत्री दोघांचा परिचय आलेला असल्याने ते एकमेकास ओळखत होते. त्यावर निश्चलपुरीने सांगितले की महाराज शिवछत्रपती साक्षात शिव अवतार असून मी त्यांच्याजवळ असतो. त्यांचा राज्याभिषेक नुकताच गागाभट्टांनी उरकला. गोविंद हे राज्याभिषेकास उपस्थित नसल्याने त्यांनी मोठ्या उत्सुकतेने विचारले की राज्याभिषेक कसा झाला ते आपण मला सांगावे. त्यावर निश्चलपुरी म्हणाले, गागाभट्ट नाशिक येथे आले होते. त्यांना सन्मानपूर्वक बोलावून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक उरकला. शिवाजी राजांना ज्या दिवशी गायत्री मंत्रोपदेश झाला त्याच्या आदल्या दिवशी उल्कापात होऊ लागला आणि तो उल्कापात मी म्हणजे निश्चलपुरी गोसावींनी हनुमंत मंत्राच्या योगे थांबवला. राज्याभिषेकाच्या दरम्यान सुवर्णतुलेनंतर मोठा अपघात होऊन एक लाकूड पडले. ते लाकूड गागाभट्टांच्या नाकाला लागले. राजपुरोहित बाळम भट्टांच्या मस्तकावरही लाकडी स्तंभावरील एक कमळ गळून पडले आणि स्थानिक देवतांचे पूजन आणि बलिदान न केल्यामुळे या गोष्टी घडल्या असं निश्चलपुरी आपल्या ग्रंथात सांगतो. या ग्रंथाचे नाव आहे श्री शिवराज्याभिषेक कल्पतरू. शिवराज्याभिषेक कल्पतरू हा एक संस्कृत पद्यात्मक ग्रंथ आहे. तो भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिक वर्ष क्रमांक 10 आणि अंक क्रमांक 1 मध्ये प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथामध्ये एनस्यात् तीर्थः पुत्रो राजा रामेति यम विदुः उत्साद्य यवनान सर्वान सार्वभौमो भविष्यती अशा एक श्लोक आलेला आहे. या श्लोकावरून असे वाटते की जिंजीच्या वेढ्यातून राजाराम महाराज सुटून महाराष्ट्रात परत आले त्यावेळी कदाचित या ग्रंथाचे लेखन पूर्ण झाले असावे. या ग्रंथाची सध्या तरी एकच प्रत उपलब्ध आहे. ती कलकत्त्याला बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये आपल्याला बघायला मिळते. गागाभट्टांनी केलेल्या राज्याभिषेकात दोष घडल्यामुळे पुढे कशा अनिष्ट गोष्टी घडतील हे निश्चलपुरीने त्या ग्रंथात सांगितले आणि त्याप्रमाणे राज्याभिषेकानंतर खरंच तसे आढळून आले. राज्याभिषेकानंतर राजमाता जिजाबाई साहेब मरण पावल्या. प्रतापगडावरील घोड्यांची एक पागा जळाली. हे ठोकताळे आल्यानंतर शिवाजी महाराजांनी तांत्रिक म्हणजे पुराणोक्त पद्धतीने राज्याभिषेक करण्याचे मान्य केले आणि जपास काही साधू लोक बसवले. निश्चलपुरीने शिवाजी महाराजांना सांगितले की 15व्या दिवशी शत्रू हस्तगत होईल. या सांगण्याचा प्रत्यय शिवाजी महाराजांना आला आणि म्हणून त्यांनी निश्चलपुरी गोसावींकडून राज्याभिषेक करून घेण्याचे आणि त्यांचा मंत्रोपदेश स्वीकारण्याचे निश्चित केले. इसवी सन 1674 मध्ये 24 सप्टेंबर रोजी म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी हा दुसरा राज्याभिषेक करण्यात आला. सिंहासनाचे सिंहासन, महाद्वार अशा अनेक स्थानिक देवतांना बलिदाने दिल्याची हकीकत 6व्या शाखेत दिलेली आहे आणि शिवाजी महाराजांनी निश्चलपुरी गोसावींकडून मंत्रोपदेश घेतल्याचे 7व्या शाखेत लिहून आलेले आहे. 8व्या आणि शेवटच्या शाखेत राजसभा वर्णन आणि भविष्य कथन केलंय. एकूणच हा ग्रंथ मोठा चमत्कारिक आहे. या ग्रंथावरून शिवकालीन अनेक गोष्टी आपल्याला समजतात. 18 मार्च 1674 रोजी शिवाजी महाराजांची जी भार्या रायगडावर वारली तिचे नाव काशीबाई होते हे इथे आपल्याला प्रथमच समजतं. 30 मे 1674 रोजी शिवाजी महाराजांनी नवीन लग्न केले नसून पूर्वीच्याच स्त्रियांशी पुन्हा समंत्रक विवाह केला असं आपल्याला प्रथमच या ग्रंथातून कळतं. गागाभट्टांनी शिवाजी महाराजांना केलेला राज्याभिषेक हा वेदोक्त पद्धतीचा होता हे आपल्याला ह्या ग्रंथावरून कळते. चिटणीस बखरीत गागाभट्टांना पैठणून बोलवून आणले असं एक विधान केलंय. त्याची दुरुस्ती सुद्धा या ग्रंथावरून होते. गागाभट्ट हे महाराष्ट्रात आलेले होते व त्यांना नाशिकहून बोलवण्यात आले हे या ग्रंथकर्त्याने नमूद केलेले आहे. तर एकंदर हा दुसरा राज्याभिषेक कसा झाला त्याची ही हकीकत. निश्चलपुरी गोसावींनी केलेला राज्याभिषेक हा तांत्रिक विधीने उरकला गेला. तांत्रिकाचा दिवस हा नेहमी संध्याकाळी सुरू होतो. ही गोष्ट इथे ध्यानी घेतली पाहिजे. एकंदरच श्री शिवराज्याभिषेक कल्पतरू या ग्रंथामध्ये काय माहिती आली आहे ती आपण जरा पाहूया. ग्रंथाच्या सुरुवातीला गणेशाला अभिवादन केलंय. नंतर शंकर पार्वती यांचाही आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे. गागाभट्टाच्या आगमनानंतर शिवभार्या काशीबाई हिचे निधन झाले आणि प्रतापराव गुजर नेसरीच्या लढाईत मारले गेले. अशा स्थितीत भार्गव क्षेत्री भार्गवास प्रसन्न करण्यासाठी बरेच द्रव्य खर्च करून शिवाजी महाराज रायगडास परत आले. मग राज्याभिषेकाच्या अनुसंधानाने शिवाजी महाराजांनी गोदान आणि द्रव्यदान केले. त्यात त्यांचा हेतू असा होता की पूर्वी घडलेल्या ज्ञात किंवा अज्ञात पापांपासून आपली मुक्ती व्हावी.
राज्याभिषेकाच्या विधीस प्रारंभ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आकाशातून एक उल्का पडली, पण त्यायोगे काही अशुभ घडू नये म्हणून निश्चलपुरीने आपल्या मंत्र सामर्थ्याचा उपयोग केला. सिंहासनावर बसण्यापूर्वी सिंहासनाला बळी देण्यात आला नव्हता. गडावरील शिरकाई भवानीची पूजा झाली नव्हती. कोकणचा संहार करता भार्गवराम याचीही पूजा बांधण्यात आली नव्हती. वेताळ, हनुमान यांना बळी देण्यात आले नव्हते. सिंहासनास आधार देण्यासाठी मंत्रविद्येचा आश्रय घेण्यात आला नाही. गडाच्या महाद्वाराचे रक्षण करणाऱ्या देवतांचे पूजन झाले नाही. भूतपिशाच्यांना संतुष्ट करण्यात आले नाही. त्याने आणखीन काही घटना यामध्ये नमूद करून ठेवल्या आहेत. सिंहासन रोहणाच्या वेळी चालत असताना संभाजी महाराजांच्या मस्तकावरून 2 मोती ओघळली. शिवाजी महाराजांच्या जवळ असलेली कट्यार म्यानबद्ध नाही असेही त्यांना आढळून आले. लक्ष न जाते तर कदाचित अपघातही घडला असता. राज्याभिषेकाच्या दिवशी सजवलेला रथ मिरवणुकीसाठी गडावर तयार ठेवला होता. राज्याभिषेकानंतर गागा भट्टांनी राजांना रथारूढ होण्याची विनंती केली. शिवाजी महाराज रथावर चढत असताना त्या रथाचा आस वाकला. हाही एक अपशकुन झाला असे निश्चलपुरी गोसावींना वाटले. त्यानंतर शिवाजी महाराज गजारूढ झाले, म्हणजे हत्तीवर जाऊन बसले आणि त्यांनी आपली राज्यारोहणाची मिरवणूक पूर्ण केली. धनुष्याची प्रत्यांच्या ओढत असताना शिवाजी महाराजांच्या बोटातील अंगठी गळून पडली, पण ती पुन्हा मिळाली. एकंदरच ही सगळी अपशकुने झाल्यावर निश्चलपुरी गोसावी शिवाजी महाराजांना येऊन भेटले. त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितले, हे राजा, राज्याभिषेक झाल्यापासून 13व्या, 22व्या, 55व्या आणि 65व्या दिवशी अशुभ किंवा खेददायक गोष्टी घडतील, तेव्हा ह्याचे त्वरित निवारण करायला हवे. शिवाजी महाराजांनी प्रथम या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, पण निश्चलपुरी गोसावी निघून गेल्यानंतर 13व्या दिवशी राजमाता जिजाऊसाहेब इहलोक सोडून निघून गेल्या. तिथून पुढे काही दिवसांनी म्हणजे राज्याभिषेकानंतर 22व्या दिवशी रायगडावर एक हत्ती निधन पावला. आणखीनही काही दुश्चिन्हे रायगडावर घडू लागली. हे प्रकार घडल्यावर शिवाजी महाराजांनी निश्चलपुरी गोसावींना पुन्हा बोलावून घेतले. त्यांना सांगितले की तुमच्या बोलण्याचा पडताळा मला आला आहे. आपण तांत्रिक विधीने हे सर्व प्रकार थांबवावे आणि आता तांत्रिक विधीने मला अभिषेक करावा. शिवाजी महाराजांची विनंती ऐकून निश्चलपुरी गोसावी काय म्हणाले हे त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये नमूद केलेले आहे. आपण तेच वाचूया. निश्चलपुरी म्हणतात, मी मंत्र म्हणणारे साधू निवडले. ते लाल आसनांवर लाल वस्त्र परिधान करून मंत्रपठण करू लागले. शुभ दिवस पाहून हे कार्य सुरू झाले. अश्विन शुद्ध पंचमीला मी शिवाजी राजांना राज्याभिषेक केला. राजाने त्या दिवशी सकाळी कुंभपूजा केली. सिंहासनापाशी समंत्रक भूमी शुद्ध केली. नवे सिंहासन मांडले. सिंहासनाच्या सिंहांची पूजा केली. शिवाजी राजा खुद्द हातात तलवार घेऊन सिंहासनापाशी गेला. अनेक देवतांची त्याने शांती केली. सिंहासनाच्या 8 सिंहास त्याने बळी दिले. पूर्वेकडील सिंहास प्रथम बळी दिला. आग्नेकडील सिंहाला हरियक्ष हे नाव होते, त्यास बळी दिला. त्यानंतर दक्षिणेकडे पंचास्य, नैऋत्येकडील केसरी, पश्चिमेकडील मृगेंद्र, मग वायव्येकडील शार्दूल आणि उत्तरेकडील गजेंद्र तसेच ईशान्येकडील हरी या सर्व सिंहांना शिवाजी राजांनी बळी दिले. या 8 सिंहांच्या पाठीवर राजांचे राज्याभिषेकाचे आसन होते. आसनावर निश्चलपुरी गोसावींनी यंत्र ठेवले असेही ते पुढे म्हणतात. एका रत्नखचित उच्च आसनावर निश्चलपुरी गोसावींनी रौप्याचे आसन ठेवले, म्हणजे चांदीचे आसन ठेवले. त्यावर राजास बोलवून राज्याभिषेकाचे कार्य सुरू झाले. आसनाभोवती केलेल्या 8 कलशांवर चंद्रकिरणांच्या धारा ओघळत होत्या. त्या अष्टकलशात 5 पानांचे तुरे ठेवलेले होते. कलशांना लाल रेशमी वस्त्र गुंडाळलेली होती. पडदे लावून शोभा आणलेली होती. धूप दरवळत होता. दिवे तेवत होते. नंतर मस्तकावर अभिषेकाचे जलसिंचन होत होते. हे सर्व विधी होऊन राज्याभिषेक उरकला गेला. यावेळी सामवेदातील मंत्र गायन सुरू होते. एकंदरच असा झाला होता शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक. ही घटना आणि या नोंदी वाचताना आज कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल, परंतु हा इतिहास समकालीन साधनातच आल्या असल्यामुळे आपल्याला त्याचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. या दुसऱ्या राज्याभिषेकासंबंधी लिहिताना ज्येष्ठ इतिहासकार सरदेसाई लिहितात की जिजाबाई साहेबांचा पाचाड इथे राज्याभिषेकानंतर 12व्या दिवशी झालेला मृत्यू आणि घडलेले कित्येक प्रकार पाहून विरोधी पक्षाच्या समजुतीसाठी पुन्हा एक लहानसा राज्याभिषेक शिवाजी महाराजांनी निश्चलपुरी गोसावींकडून करवून घेतला. राजा प्रकृती रंजनात या सूत्राप्रमाणे दुसरा राज्याभिषेक उरकून घेण्यात शिवाजी महाराजांना विरोधक जर अनुकूल होणार होते तर मग त्यांनी मान्यता दिली, यात नवलते कसले. धन्यवाद. ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके ऑनलाईन तसेच मुंबई आणि पुण्यातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत.
आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले असल्यास चॅनलच्या नावाशेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती टॅप करून नवीन येणाऱ्या व्हिडिओबद्दल त्वरित नोटिफिकेशन्स मिळवा। आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा। ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरता व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। मराठा इतिहासावर माहितीपूर्वक आमचे इतर व्हिडिओ पाहण्याकरता आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा।